हाय हॅलो नमस्कार, मी संगीता तरडे आणि प्रत्येक वेळी आपण नवीन नवीन सेलिब्रिटींना भेटत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये असे सेलिब्रिटी आलेले आहेत की ज्या सख्या बहिणी आहेत आणि सगळ्यांच्या ओळखीचे आणि परिचयाचे. अभिजित साटम, त्यापेक्षा त्यांची ओळख मी अशी सांगेल की शिवाजी साटमचे चिरंजीव, ही ओळख सगळ्यांना तर चांगलीच आहे. ती ओळख आणि मधुराचे मिस्टर अशी ही एक नवीन ओळख आहे, ही आम्हाला आत्ताच कळली. कारण आज आपण फॉर्मल एकदम गप्पा करणार नाही की निवांत अशा गप्पा करणार की आपण घरी आल्यानंतर जसे पाहुण्यांशी गप्पा मारतो तशा आज आमच्या गप्पा आहेत. कारण ह्या गप्पांमध्ये आमच्या सगळ्या सखी पण आज सहभागी होणार आहेत. कारण तुम्हालाही नेहमी तुम्ही इंटरव्ह्यू देताय स्टुडिओमध्ये, तर ते एक टिपिकल प्रश्न असतात, तेवढेच उत्तरं द्यायची, तेवढेच मूवीबद्दल बोलायचे. तर आपल्याला आज आपल्या महिलांशी, आपल्या सखींशी गप्पा मारायचे. कारण हा मूवी जो आहे, हा मराठी सिनेमा जो आता 2 तारखेला रिलीज होणार आहे, तो आहे स्त्रियांच्या स्वप्नांना पंख देणारा, म्हणजेच बटरफ्लाय. त्या मूवीचं नावच बटरफ्लाय आहे आणि आमच्या स्त्रियांच्या स्वप्नांना पंख देणारा आहे. तर नक्कीच आमच्या स्त्रियांबरोबर त्या गप्पा छान रंगल्या पाहिजेत. तर मधुरा, पहिला प्रश्न तुझ्याकडे की बटरफ्लाय नाव का ह्या सिनेमाला? ही कॉन्सेप्ट माझी आहे, म्हणजे डोक्यात विचार आला पहिल्यांदा आणि त्यावेळेला नक्कीच हे काही ठरलं नव्हतं की या सिनेमाचं नाव काय असेल. नुसती एक मनामध्ये गोष्ट आली होती, त्याला हळूहळू रूप येत गेलं. म्हणजे विभावरी देशपांडे पुण्याचीच आहे, तिने ती कथा गुंफली मीराती आणि तिने छान स्क्रीनप्ले लिहिला, त्या गोष्टीला आकार आला. आणि त्यानंतर असं लक्षात आलं की जसं सिनेमातली मेघा देशपांडे माझं कॅरेक्टर आहे, तिच्या स्वप्नांना वाट मिळते, तसंच कुठेतरी मधुरा म्हणून माझ्या मनात जे स्वप्न आलं होतं त्यालाही वाट मिळाली. आणि हा जो प्रवास होता तो सुरवंटापासून फुलपाखरापर्यंतचा असा हा प्रवास आहे. आणि म्हणून डोक्यामध्ये नाव आलं की बटरफ्लाय. आणि खरं तर हे नाव आम्ही सगळ्या गप्पा मारताना असं एकदम निघालं आणि ते निघाल्यानंतर आम्हाला दुसरं कुठलंच नाव आवडेना कारण ते इतकं चपखल बसलं की दुसरं कुठलं नाव आवडलं नाही. आणि मग असं वाटलं की आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातली ती जी बटरफ्लाय मोमेंट असते ती या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झाली आणि म्हणून हे सगळ्यात योग्य असं नाव आहे असं आम्हाला वाटलं. वेगवेगळे कलरफुल पंख घेत हे बटरफ्लाय प्रवास करत असतं आणि प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे कलर्स असतात. फक्त ते लोकांपर्यंत आपण कसं पोहोचवतोय किंवा आपल्या स्वप्नांपर्यंत आपण कसं पोहोचवतोय हे त्यामागचं एक कारण असू शकतं. आणि मी म्हणेल की बऱ्याच वर्षानंतर हा रुपेरी पडद्यावरचा परत प्रवास सुरू झालाय का? खरं तर नाही, पण एक 5 वर्षापूर्वी एक निर्णय नावाचा सिनेमा आला होता माझा आणि सुबोध भावेचा, जो सुद्धा खूप 5 पण नाही, मला वाटतं 4च वर्ष झाली. त्यानंतर छोट्या छोट्या भूमिका केल्या मी, कारण माझा मुलगा लहान असल्यामुळे मी सिरियल किंवा सिनेमा जास्त करत नव्हते, नाटक मात्र करत होते. आणि गेलं वर्षभर माझी मालिका चालू होती, तुमची मुलगी काय करते. त्यामुळे एका वेळेला जर मालिका करत असलो तर मग सिनेमा नाही करतायत किंवा नाटक नाही करतायत. त्यामुळे घर सांभाळून, जशा तुम्ही इथे सगळ्याजणी घर सांभाळून नाती सांभाळून काम करता, तसंच आम्ही सुद्धा तसंच करतो. आणि त्यामुळे मुलालाही वेळ द्यायचा आहे आणि मग मालिका चालू आहे, तर मग सिनेमा नाही करता आला. पण खरं सांगायचं तर हा सिनेमा 2 लॉकडाऊनच्या मध्ये आम्ही शूट केला आणि लॉकडाऊनमुळे तो थोडासा म्हणूया की आपण सगळं पूर्ण व्हायला एक वेळ लागला. पण आता हाही सिनेमा आहे आणि ऑक्टोबरमध्ये दुसराही एक सिनेमा येतोय. त्यामुळे सुरुवात माझी सिनेमापासूनच झालेली आहे या क्षेत्रामध्ये, त्यामुळे तो काही कधी सुटणार नाही. पण त्यावेळी त्या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे म्हणून तो गॅप होता. पण म्हणतो ना की आपण तो गॅप नव्हता, करोनाच्या काळामध्ये सगळ्यांनीच ब्रेक घेतला होता, तो कंपल्सरी सगळ्यांचा ब्रेक होता. आणि आता हा 2 जूनला कमबॅक होतोय, तो आपण सगळेजण पाहणारच आहोत. तर आपल्यामध्ये आहेत अभिजित साटम, तशी हजबंड वाईफची जोडी आहे. मूवीमध्ये पण हजबंड वाईफचीच भूमिका केलेली आहे. तुमच्या लग्न झाल्यावर आम्ही पहिल्यांदा करतोय. हां, मग पहिल्यांदा तुम्ही जेव्हा ह्या मूवीमध्ये एकत्र काम करताय, मग त्यामध्ये घरचं वातावरण आणि मूवीमधलं वातावरण काही फरक जाणवला? मूवीमधले विराज आणि मेघा यांचं नातं बरंचसं वेगळं आहे आमच्या नात्यापेक्षा. कारण मी आणि मधुरा जास्त मित्र आहोत, म्हणजे नवरा बायका आहोत पण आधी मित्र आहोत. आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा कॉलेजमध्ये भेटलो, तेव्हापासूनची आमची मैत्री आहे आणि मग आम्ही पुढे जाऊन लग्न केलं. विराज आणि मेघा
चं नातं पण खूप गोड आहे, साधं आहे, पण खूप प्रेम आहे एकमेकांचं, विश्वास आहे एकमेकांवर खूप. पण विराजबद्दल थोडंसं सांगतो की विराज हा तसा म्हणजे प्रत्येक पुरुषाला जेव्हा हा सिनेमा बघेल तेव्हा त्याच्यामध्ये त्याला कुठेतरी विराज सापडेल, की विराजचा थोडासा भाग माझ्यामध्ये पण आहे किंवा माझ्यातला थोडासा भाग विराजमध्ये सुद्धा आहे. कारण अनेकदा पुरुष मंडळी जे घराबाहेर जाऊन काम करतात त्यांना स्वतःचं काम आणि स्वतःचे करतात बाहेर जाऊन, जे नोकऱ्या म्हणा बिझनेसेस करतात, ते इतकं महत्त्वाचं वाटायला लागतं आणि त्यांची स्वप्न इतकी मोठी आणि वाढत जातात की त्यामध्ये आपल्या बायकोचीही काही स्वप्न आहेत हे काय काय वेळेला ते विसरतात. आणि हेच सगळ्यांनी हो म्हटलं. आणि मग एक पॉइंट असा येतो की जेव्हा आपली बायको सुद्धा स्वप्न बघायला लागते आणि त्याचं स्वप्न आणि तिचं स्वप्न जेव्हा क्लॅश व्हायला लागतं तेव्हा काय होतं, ती इंटरेस्टिंग केमिस्ट्री या दोन कॅरेक्टर्समध्ये, त्या नवरा बायकोमध्ये त्यामुळे विराज बघताना तुम्हाला काही वेळेला तो म्हणजे छान आहे, छान विचार करतो, बोलतो, पण त्याचा रागही येईल की म्हटलं असा कसा विचार करू शकतोस. जसं काही वेळेला आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा एकदा तरी राग येत असेल की असा कसा विचार करतोस, त्यामुळे हो तसंच तसं तुम्ही नवराच विलन पण आहे, तोच कुठेतरी हिरो पण आहे, पण ती इतकी खरी नाती आहेत दोघांची की असं तुम्हाला वाटणार नाही की तुम्हाला असं वाटेल की माझा नवरा पण असाच वागतो या सिच्युएशनमध्ये, असं तुम्हाला वाटेल. त्यामुळे त्याचा रागही येईल पण तितकंच प्रेमही वाटेल तुम्हाला त्याच्याबद्दल. त्यामुळे विराज खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर, मला करताना खूप मजा आली आणि मधुराबरोबर काम करताना मी नेहमीच एन्जॉय करतो. यावेळेला मीरा पण होती, मीराबरोबर पण काम करताना मी एन्जॉय केलं. आणि ओव्हरऑल टीम, महेश मांजरेकर म्हणा, मधुराचे वडील म्हणजे प्रदीप विलणकर म्हणा, किंवा बाकी सगळी जी कास्ट आहे, सोनिया, खूप इंटरेस्टिंग आणि चांगली टीम, भक्कम ॲक्टर्स, चांगले टेक्निशियन्स, काम करायला मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केली ही प्रोसेस. मीराकडे आपण वळणारच आहोत, पण मला असं वाटतं की सखींचे पण मनामध्ये जसं तुम्ही म्हणले की त्यांना ते कॅरेक्टर बघताना त्यांच्या मिस्टरांची आठवण होत असेल किंवा मधुराला पाहताना की त्या स्वतःला पाहतात आहे, तर त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊयात. तर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. हॅलो मॅम. मॅम, आपली ही सेकंड भेट आहे. एकदा सकाळच्या कार्यक्रमामध्ये तुमचं अँकरिंग होतं आणि तिथे तुम्ही मला खूप छानसा सेल्फी दिला होता, खूप छान, म्हणजे म्हणून मी धावत पळत आले तुम्हाला भेटायला परत नेक्स्ट टाइम. त्यामुळे मला खूप हां, पण सेल्फी मिळाला तर इतका आनंद झाला होता. म्हणजे त्यावेळेस सेलिब्रिटीशी, म्हणजे ही गोष्ट तरी 5-6 वर्षापूर्वीची असेल, एखाद्या सेलिब्रिटीने एकदम हसत खेळत सेल्फी देणं खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी तरी. त्यामुळे मग तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. सरांची नवीन ओळख झाली. खूप म्हणजे एकदम समोरासमोर आपण बसलोय, म्हणजे असं वाटतंय की आपण स्वप्न पाहतोय की काय असं. तर मूवी म्हणाल तर खूप वेगळा विषय तुमच्या, जे आता मी स्क्रिप्ट ऐकली तुमच्याकडून, तर एक प्रत्येक स्त्रीच्या जे मनात असतं ते तुम्ही पडद्यावर उतरवतायत, त्याच्यासाठी तुम्हाला खूप हॅट्स ऑफ. कारण असे चित्रपट महिलांच्या मनातलं जाणून घेणारे कमीच असतात. एक अकेले हम अकेले तुम एक मूवी होता, त्याच्यामध्ये तिची जी धडपड होती ती कुठेतरी आमच्या सोबत असं घडतं आणि कॉम्प्रोमाइज खूप करावे लागतात महिलांना. म्हणजे मुलगा असतो, घरातल्या जबाबदाऱ्या, नातेवाईक, समाज, त्यातून पण एखादी महिला उभारी घेते तर तिला समाज थोडासा खेचत असतो कधीही. आणि तुम्ही जे आता मूवी येतोय तुमचा, तर त्याच्यातून अजून महिलांना बळ येईल की आपण स्वप्न बघू शकतो आणि काहीतरी करू शकतो अजून. खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलून आणि मला खूप आवडलं स्क्रिप्ट. मी नक्की बघेन सिनेमा. इतकं सुंदर बोललात तुम्ही आता. म्हणजे मला अपेक्षित होतं की प्रश्न येईल, पण तुम्ही खरं तर कौतुक केलं. पण अगदी 5 मिनिटाची आपली आत्ता या गप्पा आहेत, त्यामध्ये जे काही आम्ही थोडंफार चित्रपटाविषयी बोललो, पण तुम्हाला सगळा गाभा कळला. तर मला हां, नाही म्हणजे मला असं वाटतं की हा विषय हा म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे, प्रत्येक स्त्रीचा आहे. आणि तुम्ही म्हणालात ते खरं आहे की जास्त इंटेलिजंट वुमन्स असतात, पुरुषांपेक्षा खूप पुढे असतात. सॉरी, बरोबर आहे, मी मान्य, मी ते करतोच, मी बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे आणि मी मान्य करेल. बरोबर, त्यांच्यावर त्यांना
आपल्याकडे एक सोशल कंडिशनिंग म्हणतो ना आपण, किंवा सोसायटीनी डिझाईन केलं आहे तसं, त्यामुळे अनेकदा बायकांना मागे राहावं लागतं किंवा ठेवलं गेलं अनेक कारणांमुळे. त्यामुळे पुरुषांइतकेच किंवा पुरुषांहून 2 पावलं पुढे जाऊन काम करण्याची ताकद बायकांमध्ये असतेच असते, मान्य करतो. नक्कीच हजबंडनी जर सपोर्ट केला तर त्या खूप पुढे जाऊ शकतात, खूप पुढे जाऊ शकतात त्या, कारण तेवढी कॅपॅसिटी असते बाईमध्ये. दिवसातून एकदा राग जरी येत असेल तर दिवसातून 10 वेळा प्रेम पण तेवढंच आलं पाहिजे. नाहीतर विराज म्हणेल की मीच मूवी मध्ये काम करते आणि पुरुषांचे निगेटिव्ह कमेंट जायला नको. तर आम्ही असं म्हणतो की आमच्या सिनेमात खरं तर विलन कोणी नाही, खरी माणसं आहेत आणि खऱ्या म्हणजे जशा मी म्हटलं की तुम्ही जशा वागता तशीच मी आहे, तुमचे नवरे जसे असतील तसाच तो आहे. तो कधीतरी त्याचा राग आला म्हणजे तो चुकीचा वागला किंवा वाईट वागला असं नसतं. कदाचित पुरुष त्यांच्या बाजूने विचार करतात, आपण आपल्या बाजूने विचार करतो, हाच त्यातला फरक आहे. मीरानी हा मूवी डिरेक्शन केलेला आहे, दिग्दर्शित केलेला आहे. फॅमिली आहे तर हा काही फॅमिली वेगळा काही ड्रामा वगैरे आहे का? कारण फॅमिली मूवी आहे. आत्ता भारतामध्ये आपली कुटुंब व्यवस्था तुम्हाला माहीतच आहे की लग्न होतं, सासरी जायचं, मग सासरे सासू मुलं हे एक आपण सगळ्या प्रत्येक पुरुषाच्या आणि स्त्रीच्या दोघांच्याही आयुष्यात होतच असतं, हो की नाही? त्यामुळे फॅमिली बनतेच. त्यामुळे आज आमची फिल्म बघताना तुम्हाला असं वाटेल की आपण घरातलंच काहीतरी बघतोय, पण ह्यातली गंमत अशी होईल की प्रत्येकाला काय म्हणतात, त्यामुळे असं होतं ना की नवरा असं म्हणला, बायको असं केलं. तर ह्याच्यामध्ये जी मेघाचं कॅरेक्टर आहे, ह्याच्या मधुराने जे केलं आहे, तर ती सगळ्या ह्या गोष्टीत आनंद मानणारीच बाई आहे. तिला अत्यंत आवडतं ती सगळ्या गोष्टी, म्हणजे सासऱ्यांना चष्मा देण्यापासून, नंडेच्या मुलीच्या लग्नाचं शॉपिंग करण्यापासून, सगळ्या गोष्टीत मंगळसूत्र घ्यायचं आहे का, साड्या घ्यायच्या आहेत का, नथ घ्यायची आहे पासून, आवडीचे पदार्थ किचनमध्ये करण्यापासून, मुलीला बदाम खायला घालण्यापर्यंत ती सगळं करते, जे तुमच्यातल्या सगळ्या बायका सतत करत असतात, डेली करत असतात. ह्यामध्ये हे डेली करत असताना तुम्हाला कोण रोज येऊन अवॉर्ड देतं का? शाब्बास, छान, काय आज भाजी आणली, कोणीच नाही करत. तर ही जी गोष्ट आहे ना ती प्रत्येक कुटुंबाची आहे आणि ती आमच्या कुटुंबानी सगळ्यांनी एकत्र येऊन बनवलेली आहे. पण याचं कारणच हे होतं की आम्हाला असं, आता आपण बघतो ज्याच्यामध्ये काश्मीरच्या अतिरेक्यांविषयी काहीतरी विषय आहे किंवा कुठला तरी साऊथ इंडियन मूवी बघतो आपण किंवा कुठला तरी मायथॉलॉजिकल बघतो, तर आम्ही असं ठरवलं आहे की नाही, आपण आपल्याच घरातलं फिल्म करायची आहे. आणि त्यामुळे तुम्हाला मेघाच्या, विराजच्या घरामध्ये खूप आपलंसं वाटेल. आणि मेघा ज्या सगळ्या प्रवासातून जाणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला असं वाटेल की हा रस्ता मला हवा आहे का, हे मी करू शकते का. आपण कुठे, आपण आपल्या कधी कधी कोशात गुरफटून जातो की अरे रोजचं आयुष्य आहे, पण हे मी करू शकते का. तर ते मेघाच्या थ्रू तुम्हाला दिसणार आहे फिल्ममध्ये. सो आमच्या कुटुंबाने ती तुमच्याकडे आणलेली आहे स्टोरी. मी एक सखी. तुम्हाला प्रश्न असा आहे फक्त की सल्ले सगळे देतात, आपण म्हणतो सल्ला फुकट असतो आणि तो पटकन दिला जातो. आता फिल्मद्वारे म्हणजे महिलांना असं कळेल का नक्की की एक्झॅक्ट करायचं काय, कारण फक्त सांगणं आणि ते तुम्ही कसं केलं हे पाहणं ह्यात फरक असतो ना. तर मग ते पाहिल्यावरती महिला निश्चितपणे त्यांचा मार्ग जो काही समजा चुकीचा असेल थोडाफार तर त्यात दुरुस्ती करतील किंवा मग कोणी काही मार्गच निवडला नसेल तर तो निवडतील, असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच. म्हणजे माझ्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून दिशा नक्की मिळेल किंवा काही जण स्वप्न जर अर्धवट राहिली असतील किंवा मध्यात सोडली असतील तर त्या नक्की पूर्ण करायला घेतील. आणि किंवा जर काही जणांनी स्वप्न बघायलाही त्यांना वेळ मिळालेला नसेल तर ते सुद्धा नव्याने स्वप्न बघायला लागतील. आणि फक्त बायकांना नाही दिशा मिळणार, हा सिनेमा बघितल्यावर घरातल्या प्रत्येकाला दिशा मिळेल की बाईचं स्वप्न पूर्ण करायला काय करायला हवं.
आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जसं तुम्ही म्हणालात की एखाद्या नवऱ्याने साथ दिली तर बाई पुढे जाऊ शकते. ज्यांना कौटुंबिक संस्थेमध्ये राहायचंय, जे एकटे राहतात त्यांचं काही हे नाही आहे, पण ज्यांना कुटुंबामध्ये एकत्र राहायचंय त्यावेळेला कुठलाही, म्हणजे बाई तर आहेच, पण कुठल्याही माणसाला काहीही काम करायचं असेल तर इतर कुटुंबातल्या लोकांचा सपोर्ट मिळणं इम्पॉर्टंट आहे. आपण एक बाई खूप ठाम असते आणि त्यामुळे ती घरातल्या सगळ्या पुरुषांना नकळत सपोर्ट करतच असते, पण जेव्हा एखाद्या बाईला सपोर्ट करण्याची वेळ येईल तेव्हा तुमचे सासरे, तुमचा दीर, तुमचा मुलगा, तुमचा नवरा कसे वागायचं हेही त्यांना या सिनेमातनं कळेल. प्रत्येक म्हणजे आईचं स्वप्न असतं की आपली मुलगी मोठी व्हावी, पण मला याच्यामध्ये मी तुमचा ट्रीझर बघितला तेव्हा ती छोटी मुलगी नकळत तुम्हाला सल्ला देऊन गेली, तर ह्यामध्ये तुमच्या मुलीचा तुम्हाला कितपत पाठिंबा मिळालाय स्वप्न पूर्ण करण्यासाठी? मूवी मधली मुलगी का रिअल लाईफ मधला मुलगा? मूवी मधली मुलगी आहे, तिचा सपोर्ट आहे मला या सिनेमामध्ये, आणि तिच्या पद्धतीने तिच्या वयाचा सपोर्ट आहे जो खूप निरागसतेने आणि गोड पद्धतीने येतो. आणि कुठेतरी माणसाला एक पाठिंबा देऊन जातो ना, लहान मुलांना नक्कीच, त्यातून आपण नवीन काहीतरी, आणि ते तुम्हाला कुठल्याही तराजूमध्ये तोलत नाही. एक्झॅक्टली. ते तुम्हाला फक्त प्रेमाने बघतात. ही माझी आई आहे आणि तिच्या चेहऱ्यावर एक हसू यावं, आणि त्या हसू आल्यानंतरचं त्यांच्या डोळ्यात दिसणारं जे कौतुक किंवा प्रेम आहे ते खरं तर बघण्यासारखं असतं. त्यामुळे माझ्या सिनेमातली जी माझी मुलगी आहे ती असण्याचा, मुलगी असण्याचा खूप छान म्हणजे तिची भूमिका आहे, आणि त्यामुळे या आईलाही कुठेतरी बळ मिळत आहे की नकळत का होईना पण मुलीचा एक सपोर्ट आहे, हे फिलिंग खूप छान असतं. आणि खऱ्या आयुष्यातला माझा मुलगा इथे बसलेला आहेच, तो इथे शांत बसलाय म्हणूनच आम्ही मुलाखत देतोय. त्यामुळे त्याचा सपोर्ट आहे. आणि फक्त आज असं नाही, आज आम्ही त्याला घेऊन आलोय, पण अनेकदा तो घरी असतो आणि आम्ही बाहेर असतो काम करण्यासाठी. पण खूप लहानपणापासून आम्ही एक गोष्ट पाळली की आम्ही कधीही खोटं बोलून जात नाही. म्हणजे मी कुठेही जात असले, अगदी कामाला जात असले तरी, किंवा एखाद दिवस मैत्रिणींबरोबर मज्जा करायला जाणार असेल तरी मी त्याला खरं सांगून जाते. मी असं नाही सांगत की माझं काम आहे जरा आणि ॲक्च्युली मी मजा करून आले, असं आम्ही करत नाही. आम्ही कायम त्याला खरं सांगून जातो की आज ना आई खूप कंटाळा आला आहे, आई दमली आहे आणि आईला तिच्या मैत्रिणींबरोबर मजा करायची. मग कधीतरी असं होतं, मग मी का नाही, मग तुझ्या मित्रांबरोबर तू खेळतोस तेव्हा मी येते का खेळायला? नाही. मग आता हा आईचा मी टाईम आहे. सो हे पहिल्यापासनं त्याला सांगितल्यामुळे कदाचित आता मगाशी आपण जे म्हटलं ना की आपलं कंडिशनिंग जे झालंय, लहानपणापासून आपल्याला काय शिकवलंय की असंच होतं, मुलीचं लग्न होतं, मुलगी परक्या घरी जाते, तर आपण कदाचित आता आपल्याला जे शिकवलंय ते नाही बदलू शकणार, पण आपल्या नवीन पिढीला तर आपण वेगळ्या गोष्टी शिकवू शकतो. आई आणि बाबा हे दोघंही बाहेर जाऊन तेवढंच काम करू शकतात, घरीही तेवढंच काम करू शकतात. ही शिकवण आता आपण मुलांना द्यायला पाहिजे. मुलगा मुलगीपेक्षा एक माणूस म्हणून जगायला मुलांना शिकवलं पाहिजे. तर थोडासा हा प्रयत्न आम्हीही करतो आहोत. त्यामुळे या क्षेत्रात असल्यामुळे त्याला माहिती तर आहे, पण त्याचा हा असा सपोर्ट असणं नक्कीच आम्हाला अजून काहीतरी चांगलं करण्याची ऊर्जा देतं. पूर्ण सिनेमा आम्ही 2 जूनला तर पाहणारच आहोत आमच्या सखींसोबत, कारण सखींचा विषय आहे. कारण प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये एक बकेट लिस्ट असते आणि ती बकेट लिस्ट पूर्ण करायची असते, पण ती स्वतःच पूर्ण करावी लागते, कारण त्याच्यासाठी स्वतःला पुढाकार घ्यावा लागतो. हे जेव्हा आमच्या महिलांना, आमच्या स्त्रियांना समजेल तेव्हा ते त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बटरफ्लाय बनतील, खऱ्या अर्थाने त्या स्वतःसाठी जगायला शिकतील. आपण स्वप्न बघतो ती दरवेळेला काही अगदी चंद्रावर घर बांधण्याची स्वप्न बघायला पाहिजेत असं नसतं. खूप मोठी स्वप्न नसतील, छोटंसं असेल स्वप्न, पण आपल्यासाठी ते मोठं असतं. जसं प्रत्येकाला आपले प्रॉब्लेम्स मोठे वाटतात आणि काय आपला आनंदही मोठा वाटतो, तसं आपलं स्वप्न प्रत्येकासाठी मोठं आहे. त्यामुळे आपलं स्वप्न, एक तर स्वप्न बघायला पाहिजे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगदी प्रेमाने, निगुतीने, प्रामाणिकपणे, कष्टाने आपण ते पूर्ण करायला पाहिजे. ते पूर्ण केल्यानंतर एक स्वप्नाची पूर्ती होते आणि दुसऱ्या स्वप्नाचा जन्म होतो. त्याच्यामुळे हा प्रवास हा खूप समाधानकारक असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की स्वप्न किती मोठी आहेत यापेक्षा ती आपली आहेत आणि ती आपल्याला पूर्ण करायची आहेत, हा प्रवास जास्त महत्त्वाचा. तुम्ही आता म्हटलात की आपण म्हणजे स्वप्न पाहिली पाहिजेत आणि स्वप्न पूर्तीसाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत.
आजचंच उदाहरण सांगते. मला ऑफिसमध्ये काही कामानिमित्त यायचं होतं, परंतु मी कंटाळा केला. मुलाला म्हटलं तू जा. तो नाही तू जा, मी नाही जाणार आहे, माझी एक्झाम आहे. आणि नंतर जस्ट मी व्हॉट्सअप ओपन केलं तर त्यात मॅडमचा मेसेज होता की आज मधुरा वेलणकर येणार आहे, तुम्ही या 5:30 वाजता. तर मी त्यांना म्हटलं बघा मधुरा वेलणकर येत आहेत, तुम्ही नाही जाते ना, नका जाऊन, मी जाते. आणि माझं खूप स्वप्न होतं की मला तुम्हाला एकदा भेटायचं होतं. तर मी त्यांना मला म्हणे तू तर म्हटली मला कंटाळा आलाय, मला जायचं नाही, मग आता कशी तयार झाली. तर म्हटलं अरे सेलिब्रिटी येत आहेत, मग कोण येत आहे. तर मधुरा वेलणकर. तर दोघं पण त्यांनी काही तुमचं म्हणजे ऐकलेलं नाही नाव वगैरे, लगेच सर्च वगैरे केलं. काय ठीक आहे तुला जायचं आहे ना, जा. म्हणजे प्रयत्न, आपण जर स्वप्न पाहिलं, माझं स्वप्न होतं की मला मधुराला एकदा तरी भेटायचं आहे, पण प्रयत्न मला स्वतःला करावे लागले की नाही माझा कंटाळा झटकून मला गेलं पाहिजे ना असं म्हणजे हे. आणि आलात तर मग स्वप्न हो छान वाटलं. दुसरं हे नाही, आपण स्वतःच प्रयत्न केले पाहिजेत. आणि माझा एक तुम्हाला असा एक प्रश्न आहे, म्हणजे कॅरेक्टर म्हणून विराज सर, म्हणजे रिअल लाईफमधले अभिजित सर आणि विराज या दोघींपैकी तुम्हाला जास्त भावलेलं कुठलं, की बाबा हेच म्हणजे योग्य आहे असं? मला ना मधुराला हाच अभिजितच आणि कदाचित मेघाला विराज, पण माझ्यासाठी हाच मला भावलेला आहे आणि भावत राहील. तुम्ही रिअल लाईफ मध्ये जे केलं की तुमच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, तसं रिअल लाईफ मध्ये पण अभिजित सरांनी मधुराला नक्कीच. म्हणजे मी आजच एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की आजपर्यंत मी खूप लहानपणी कामाला सुरुवात केली. आज मी 26 वर्ष काम करते. मी 10वीत असल्यापासून प्रोफेशनली काम करायला लागले. आणि साधारण मला असं वाटतं की आम्हाला दोघांना भेटून आता मी 26 वर्ष म्हटलं, आम्ही 23 वर्ष एकत्र होतो. फक्त पहिली 3 वर्ष तो माझ्या बरोबर नव्हता, पण या उरलेल्या प्रवासामध्ये ज्या ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही म्हणजे मानसिक म्हणा, प्रोफेशनल म्हणा, शारीरिकदृष्ट्या म्हणा, जिथे जिथे स्पीड ब्रेकर आला, एक अडथळा आला, तिथे गिअर बदलून पुन्हा एक्सेल करून तो पार करण्यासाठी कायम ह्याने मदत केलेली. आणि तो अडथळा म्हणजे अगदी या करोनाच्या काळामध्ये सुद्धा इतकं काय काय आपण पाहिलं, त्या काळामध्ये खरं तर पुन्हा एकदा कुटुंबाचं महत्त्व नव्याने कळलं की नाही, आपली माणसं आपल्याबरोबर असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आणि फक्त एक नवरा म्हणून नाही, एक मित्र म्हणून, एक सहकलाकार म्हणून. म्हणजे आता मी मधुराव नावाचा एक कार्यक्रम करते, त्या कार्यक्रमातही मला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून कुठलंही क्रेडिट स्वतः न घेता त्याने खूप मला सहकार्य केलं, दिशा दाखवली. आणि ह्याचं मूळ कारण हा माझा नवरा आहेच, पण त्याआधी आम्ही खूप चांगले मित्र आहोत. तर त्यामुळे अभिजित मला नेहमी मदत करतो, नेहमी वाट दाखवतो आणि माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून कधीतरी एक पाऊल मागेही जातो. त्यामुळे कदाचित बटरफ्लाय होण्यासाठी निर्माती म्हणून माझंही नाव आहे, ह्याचंही नाव आहे, पण मी अगदी स्पष्ट सांगते, हा नसता तर मला काही जमलं नसतं. अभिनय हे माझं क्षेत्र आहे जे मी खरंच त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, पण हा सिनेमा पूर्ण करण्याचं काम हे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण ह्याने केलेलं आहे. त्यामुळे मी म्हटलं तसं की हातात हात घालूनच चालण्यात मजा आहे हो. एक पुढे एक मागे पण नको, हातात हात घालून जाण्यात मजा आहे आणि आमचा हात हातात आहे. प्रदीप सरांचं पण छान आहे, म्हणजे तुमचे जे वडील होते, आपण म्हणतो ना कुटुंबाचेच वारसा पुढे चालवलेला तुम्ही दोघी बहिणींनी, तर ते पण छान वाटतं. या सिनेमात बाबा आहेत आणि अभिजितच्या बाबांचं काम त्यांनी केलं. माझे सासरे त्यामुळे मुलीच्या दिग्दर्शनाखाली काम केलेलं आहे. हॅलो एव्हरीबडी. माझं असं म्हणजे प्रश्न नाही आहे, पण मला असं एक सांगायचं होतं फक्त की जे तुमचा सिनेमा आहे बटरफ्लाय, तर ते तुमच्या स्वप्नांचं आहे, पण तुम्ही मुलगी पण दाखवली की तुम्हाला मुलगी आहे. तर मी एक मुलगी आहे, ती माझी मम्मा आहे. तर मुलीला पण जे बटरफ्लाय बनवतात ते एक आईवडिलांचंच काम असतं. आईवडील जितका सपोर्ट करतात तेवढं ते बटरफ्लाय जास्ती कलरफुल बनतं असं माझं मत आहे. कारण की मी लहानपणापासूनच बघते की आईवडील म्हणजे मी एखादी गोष्ट मागितली आहे आणि ते कधीच नाही बोललेले की हा बाबा हे पाहिजे, ठीक आहे घे, पण मग त्यांना हे पण सांगायचं असतं की हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे, ते पण ते मार्गदर्शन करतातच. तर मला असं वाटतं की एक आईवडिलांचा जो आहे त्यांच्या मागे पाठिंबा असतो एका मुलीच्या मागे, तो पण पिक्चरमध्ये आम्हाला बघायला मिळेल का? की मुलीचे पण, ती छोटी जरी असली तरी तिचे काहीतरी स्वप्न असतात.
प्रत्येक दिवशी आपलं एक वेगळं स्वप्न असतं, जे आपण जगतच असतो, जे पूर्ण होतच असतं. रात्री आपण झोपतो हे पण एक स्वप्नच असतं. जर आपल्याला डे हेक्टिक गेला तर असं स्वप्नच असतं की आपण रात्री कधी झोपतोय. स्वप्न सगळ्यांनीच बघायची असतात आणि घरच्यांनी त्याला सपोर्ट करायचाच असतो. मुलांच्या स्वप्नांना आई वडील काही करून करतातच सपोर्ट, ते आपसुकच होतं नैसर्गिकरित्या. पण ह्याच्यामध्ये ना गोष्टीमध्ये आमच्या मेघाला स्वतःलाच स्वप्न ती बघू शकते ह्याची जाणीव नाही आहे. आज अनेक लोक आपण असंच चाललेलं असताना आपल्याला कळतही नाही की अच्छा आपणही कोणीतरी होऊ शकतो, किंवा आपल्याला ही गोष्ट फार आवडते नाही का, हे तिला स्वतःलाच कळत नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये महेश मांजरेकरांचा एक रोल आहे, जे त्यांच्या कॅरेक्टरमधून तिला त्याची जाणीव होते. तिच्या आयुष्यात एक दिवस अशी घटना घडते ज्यामुळे तिला त्याची जाणीव होते. सो मुलांचं तर होणारच आहे, पण आयांचं पण व्हायला हवं आहे, किंवा कोणालाही तो हक्क आहे. आपल्याला काय हवं आहे, आपल्याला स्वतःला ओळख मिळू शकते का, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर ती आम्ही त्या ह्याच्यातनं फिल्ममधनं दाखवली आहे. तर तुम्ही ती बघा. त्याच्यामध्ये सासऱ्यांचं आहे, नणंद आहे तिची, ते कसे रिॲक्ट करतात त्याला आणि काय होतं आणि ती स्वतःला कसं शोधते हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि अजून एक ॲड करतो त्याच्यावर गंमत म्हणून, ह्याच्यामधली जी मुलगी आहे ना ती ॲक्च्युली तिच्यामुळे अख्खा सिनेमा सुरू होतो. तिच्या एका गोष्टीमुळे मेघा ठरवते की एक गोष्ट करायची. आता मी तुम्हाला सिनेमातलं फोडत नाही आहे काही, ती गोष्ट करायची. त्यामुळे खरं तर कुठेतरी तिची मुलगी सुद्धा, तिचा बटरफ्लाय बनण्याची जी प्रोसेस आहे त्याचं एक कारण तिची मुलगी आहे, आणि तीच ॲक्च्युली सुरुवात करते, ट्रिगर ती करते सगळं. तिकडनं एकातून दोन, दोनातून तीन अशा गोष्टी घडत जातात. गंमत म्हणून सांगितलं. आईला मुलगी तशी मुलीला आई. म्हणजे मला असं वाटतं की तुझी पूर्ण स्वप्न सगळी, किंवा तुला जे हवं ते तुझ्या आईवडिलांनी दिलंय. मला वाटतं आता आपणही द्यायची वेळ आली आहे. भरपूर प्रयत्न केलेत आणि मला असं वाटतं की काही स्वप्न मी तिचे पूर्ण केलेही असतील. जे तिचे स्वप्न आहेत ते मी जगून मी पूर्ण केलेत. म्हणजे तिला असं वाटतं की ते तीच जगलीये. असं मी भरपूर ट्राय केलेत. आता अजून पुढे करायचं. आता तुमचं स्वप्न ती पूर्ण करते ही चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्ही स्वतःही स्वप्न बघून स्वतःही पूर्ण करू शकता आणि ती तुम्हाला सपोर्ट करणार. तुम्ही फॅमिलीतले सगळे मेंबर आहात ह्या मूवीमध्ये, मग शिवाजी सर का नाही ह्या मूवीमध्ये? कारण आम्ही त्यांना खूप लहानपणापासून पाहत आलोय आणि CID-मुळे तर हो मला तर असं वाटलं की तुम्हाला असं वाटलं की नाही ते येऊन मग कुछ तो गडबड करते. नाही, अनफॉर्च्युनेटली ह्या स्क्रिप्टमध्ये त्यांच्यासाठी रोलच डेव्हलप नाही, म्हणजे त्या गोष्टीत नाही आहे तो रोल. आणि पण तसे सिनेमाशी जोडलेले असतातच ते, म्हणजे आणि प्रमोशनमध्ये आलेच. त्यांच्याकडून आम्ही प्रमोशनची सुरुवात केली. सगळी CIDचा आम्ही जो प्रमोशन केलं की म्हणजे ACB प्रद्युमन, म्हणजे CIDची टीम दया आणि अभिजित, हे मेघा देशपांडे एक्झॅक्टली 2 तास कुठे जाते ह्याचा शोध ते अजून घेतातच आहेत. 2 तारखेला कळणार आहे त्यांना पण. आणि तुम्हाला बरोबर नाही, आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पण खरंच सिनेमा पाहिलेला नाही, त्यामुळे तेही आता 2 तारखेला सिनेमा पाहणार आहेत की आपण ज्याचं प्रमोशन केलंय की 2 तास मेघा कुठे जाते हे त्यांना पण कळलं पाहिजे. इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची जी आम्ही कुणालाच सांगितली नाहीये. शिवाजी साटम नाही, आणि ती ऍक्च्युली कुणाला कळणारही नाहीये. पण आता मी जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला बघताना मजा येईल म्हणून मी तुम्हाला सांगते, आणि तुमच्या सगळ्या सखींचा मोठा ग्रुप आहे की नाही म्हणून सांगते. शिवाजी साटम नाही आहेत फिल्ममध्ये, पण अभिची आई आहे फिल्ममध्ये. म्हणजे काय तर अभिची आई आता या जगात नाहीये, पण आम्ही त्यांचा फोटो लावलाय सेटवर, त्याच्यामध्ये सुद्धा अभिच्या आईचाच म्हणून. त्यामुळे आमच्या सेटवर आम्ही जेव्हा फोटो लावला तेव्हा आम्हाला असं वाटलं की तिचे आशीर्वादच आम्हाला मिळणार आहेत. सो आता तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तेव्हा फोटो तुम्हाला दिसेल
ती अभिची आई आहे, त्यामुळे त्यांच्या त्या आईचे पण आम्हाला आशीर्वाद मिळालेत. आणि मला असं वाटतं की माझे सासरे आणि माझी आई हे दोघंही खरं तर ॲक्टर्स आहेत, पण ते कदाचित घरी होते, आमच्या मुलांना बघत होते नीट, म्हणूनच आम्ही कामं करू शकलो, नाही तर अख्खं घर बाहेर पडलं असतं. आणि आम्ही असं म्हणतो की आमचा पहिला चित्रपट निर्माता म्हणून अभिजितचा पहिला चित्रपट हापूस होता. दिग्दर्शन पण अभिजितने केलं होतं, ज्याच्यात माझा डबल रोल होता आणि माझे सासरे शिवाजी साटम हे माझे वडील होते. सो आमच्या पहिल्या चित्रपटात सासरे होते, आता या चित्रपटात बाबा आहेत, पण ते माझ्या सासऱ्यांच्या भूमिकेत आहेत. सो कास्टिंग करत नाही, वेगवेगळे रोल. आणि घरात इतकी जण आहेत की कधीतरी एखादं सुटेल असं होऊ शकतं, पण आशीर्वाद त्यांचा आहेच आहे आणि त्यांना ही फिल्म खूप आवडली आहे. म्हणजे खरं तर आई वडील आमचे सगळे असे आहेत की कौतुक करतील, डोळ्यात पाणी पण येईल, पण जर नाही आवडलं तर अगदी तोंडावर सांगतील. पण म्हणजे आई, बाबा आणि माझे सासरे तिघांनीही हा सिनेमा जवळजवळ 5 ते 7 वेळा पाहिला आहे आणि अजूनही बघायची इच्छा आहे. तर या चित्रपटाला तो सुद्धा एक गुण आहे की ही तुम्ही कितीही वेळा पाहू शकता, कारण खूप लाईट पद्धतीने आणि म्हणजे माझा मातीच्या चुली किंवा हापूस हे 2 चित्रपट आहेत ना, ते असे खूपदा सगळे मला सांगतात की आम्ही कितीही वेळा बघतो, कुठूनही बघतो. तसा हा चित्रपट आहे की हा दर वेळेला तुम्हाला आनंदच देईल आणि तुम्ही कितीही वेळा हा सिनेमा बघू शकता. त्यामुळे सगळ्यांचे आशीर्वाद तर आहेतच घरातल्यांचे, पण आता तुमचेही असू देत ही आशा करते. अशा आज खूप छान गप्पा आपण सेलिब्रिटींबरोबर मारलेल्या आहेत आणि आमच्या सखींनाही आज पहिल्यांदाच असा चान्स मिळाला की सेलिब्रिटींबरोबर इंटरॅक्शन एवढ्या जवळून करतात, ते खूप मनातल्या भावना त्यांच्या पुढे आल्यात. तर वेगवेगळ्या अशाच सगळ्या सेलिब्रिटींना आपण आपला आवाज आपला गप्पा टप्पांमध्ये भेटत राहणार आहोत. तर 2 जूनच्या बटरफ्लायसाठी आपला आवाज आपल्या सखीच्या सगळ्या सभासदांकडनं खूप खूप शुभेच्छा.